डॉक्टर इकडे या. बोला. आज कोर्टात काय बॅटिंग केले तर तुम्ही डॉक्टर. वा मांडलं बरं का तुम्हाला. अहो डॉक्टर आज सगळीकडे फक्त तुमच्याच नावाची चर्चा चालू आहे. अहो पोलिसांना पण कळना की हा माणूस गुन्हेगार हाय का नाही ते. अहो मी खरंच गुन्हेगार नाहीये. मी साधा डॉक्टर आहे, लोकांचे जीव वाचवतो. सांगा मी का लोकांचे जीव घेईन बरं. आणि मी जीव तोडून सांगतोय मी काहीच केलेलं नाही, मी नाहीये गुन्हेगार. आता लवकरच मी निर्दोष आहे हे सिद्ध होतंय की नाही बघा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लवकरच सुटणार तर. हो प्रश्नच नाही. आम्हाला आपल्या पाहुणचाराची काहीतरी संधी द्या. मला काय बी लागलं तर मला सांगायचं. हा पवार साहेब इथलं जेवण जमत नाहीये हो मला. चिकन चालेल का? पळेल. घेऊन येतो. पैसा बोलता है बॉस. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. डॉक्टर ठीक आहे घ्या. आज पोटभर जेवा. आणि हो अजून काय लागलं तर सांगा बरं का. आणि हो जेवण करून झालं की मला लगेच आवाज द्या. येऊ का? घाबरली वय इथे ते मला मोबाईल दे ना, मला गाणे ऐकायचे. माझं डोकं खाऊ नका, निघित ना. तुला डोकं आहे का? वर्ण म्हणते डोकं खाऊ नको. टोन्या जा. तिथे मी जातो पण मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे. विचारू प्रश्न? नको विचारू, निघ. हे असं कसं? आता विचारणार की म्या. मला सांग डॉक्टरांनी या समज खून केलेत ना? डोकर पडलास का तू? काय बी काय बोलतोस? डॉक्टरांनी काय बी केलं नाही. असं कसं बरं डॉक्टरांनी काय पण नाही केलं? जी माणसं खून चोरी करतात का नाही त्या माणसालाच पोलीस पकडून नेतात. मी बघितलंय. टोन्या तुला नसते ते उचापत्या कशाला पाहिजे रे? डॉक्टरांनी काहीच केलं नाही ना म्हणूनच ते लवकर सुटणार आहेत. आता डॉक्टरांना सुटून दे जेल मधनं, पण तू का डॉक्टरांवर लगीन नाही करायचं? टोन्या मग कान पिळलं तुला मोबाईल नको का? असून देत नको मला मोबाईल. आणि असून तसं चोरीच्या पैशाचा मोबाईल कुणाला पाहिजे ग? टोन्या काय चाललंय रे तुझं सारखं चोरी चोरी चोरी? तुला एकदा सांगितलं ना डॉक्टरांनी काहीच केलं नाही म्हणून. आणि असं बी मी जर डॉक्टरांशी लगीन नाही ना केलं तर आपल्याला वाड्यात जावं लागल. तुला चालणार आहे का? नाही 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 आपण इथेच थांबायचं. हा लय शहाणा. मग डॉक्टर बरं आपल्याला इथं राहून देत्यात? ते काय मला माहित नाही, पण तू डॉक्टरांवर लगीन नाहीच करायचं. नाहीतर त्यांनी जसा मला मंजुतीला दिला होता ना त्रास तसाच तुला पण देतील. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या खोलीत ते दागिनं पैसे पैसे कसं गेलं. आणि संजू नानाचा मोबाईल पण डॉक्टरांच्याच रूम मध्ये मला गावला. तो मोबाईल डॉक्टरांच्या रूम मध्ये कसा बरं गेला? अगं सांग ना दिदे. मला नाही माहित. तुला माहित नाही ना, पण मला माहितीये. त्यांना का नाही संजू नानाचा मोबाईल पाहिजे असणार आहे म्हणून त्यांनी संजू नानाला गायब केलं. टोन्या काय चाललंय रे तुझं? टोन्या तुझं मोबाईलचं खुळाचं डोक्यातनं गेलं नाही का? आणि झोपा येत नाही का रे तुम्ही दोघांना?
हे कारट्या चल जाऊन झोप. टोन्या, तुला गाणं ऐकायचं होतं ना? योगी मोबाईल. नाही पण मला गेम खेळायचे. बरं गेम खेळ. पण तू जे काय बोलला ना ते कोणाला बोलू नको. डिंपल मला सांग काय बोलला टोन्या? ते डॉक्टर टोन्या, तुला गेम खेळायची ना? जा. गुड नाईट. जा. ए तू कशाला काय जागती एवढा वेळ? तू पण झोप जा. पप्पा, मी आज जरा ओमकारला मदत करते आणि मग झोपते. कर कर गुणाची पोर माझी. सरोजे, ए सरोजे, कुठे गेली म्हातारी? ए सरोजे, अगं ये की लवकर बाहेर. लय बोलत होतेस ना आमच्या देव माणसाला फाशी होणार, ते काय सुटणार नाही म्हणून. आता माझा देव माणूस कसा थाटाट सुटतोय ते बघायला ये की. ए म्हातारे, ती तर आवाज बी देना झाली म्हातारे. अरे आता आपला देव माणूस सुटणार आहे का नाही हे कळल्यावर तोंड लपून बसले असेल कुठेतरी. ए म्हातारे, अरे झाली की नाही तुझी लाली पावडर लावून? आधी येऊ नको म्हणलं तर गाडीत येऊन बसायची. आता चल म्हणतोय तर कुठं दिसना झाली. मंगलवाणी, मंगलवाणी, बाबू दादा, अहो म्हातारीला घेऊन ये लवकर. दाजी जेल मधनं सुटणार आहेत वय. अरे केस अशी लढतात म्हटल्यावर सुटणारच की एका डोकीतच. दीदीचं लगीन होणार, मग मला मोबाईल बी भेटणार. काय चाललंय हे? रगडंग दंग टाक. दाजी जेल मधनं सुटणार. नाच. बस मला आपण दोघंच नाचू. अरे वा, इथं माझा नवरा जेलात आहे आणि तुम्हाला नाचायचं सुचतंय? अरे कसली गेंड्याच्या कातडीची माणसं आहेत रे तुम्ही. ए वंदी आके, नको कलकल करूस आणि काळजी पण नको करूस. अगं डॉक्टर सुटलं का नाही तुझ्या नवऱ्याला पण सोडत म्हणजे सोडत त्यालाच बघ. हा वाट बघा, तो कंपाऊंडर काय सुटत नाही, त्याला फाशी होणार म्हणजे फाशी होणारच. ए सर्वाजे, आता किती पण कलकल कर आणि किती पण वाईट चित, आमच्या देव माणसाला काय बी होत नाही बघ. आमच्या देव माणसानं काय बी केलं नाही म्हटल्यावर ते सुटणार म्हणजे सुटणारच. हा तर देव माणूस, अरे माणूस म्हणायची बी लाज वाटते त्या कंपाऊंडरला. तुमचं डोळं फुटल्यात म्हणून तुम्हाला दिसना झाले काय? तो कंपाऊंडर किती आतल्या गाठीचा आहे ना, त्याची किरडी उचलली, त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या. सर्वाजे ग बस, तुझा आता एक शब्द बी ऐकून घ्यायचो नाही मी. हा अरे बजा दादा, कशाला आमच्या आजीच्या नादाला लागतोय? आपल्याला कुठं जायचंय? कोर्टात. हा मग चल तिकडच. वय की डॉक्टर सुटताना आपण तिथं असायला पाहिजे. तर मी बी बघतीच की तो कसा सुटतोय. तो जर सुटला ना तर तुमची सगळ्यांची तिरलीच मोडीन मी. ए म्हातारे, अगं जाऊ दे ना, कोर्टात गेल्यावर कळेल काय होतंय ते. तुम्ही बसा सगळ्यांनी, चला मी येतो म्हातारी. लवकर चला. टोन्या, तू कुठं बी यायचं नाही, तू इथंच थांबायचंय. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. जज साहेब, मी सरूबाई पाटील यांची साक्ष घेण्यासाठी कोर्टामध्ये बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. सरूबाई पाटील हाजीर हो. आत्या चला तिकडं. आजी, कशा आहात तुम्ही? ए, मला आजी म्हणायचं नाही या. मी काय तुझी आजी बिज्जी नाहीये. आणि काय रे, आपण कोर्टात आलोय, तू काय मला भेटायला आलास होय? तर विचारतोस कशा आहात तुम्ही.
बर स्वरूपाई, तुम्हाला नीट सगळं आठवतंय ना? म्हणजे तुम्ही साक्ष देऊ शकता ना? सगळं आठवतंय मला. तुझा केलेल्या गुन्ह्याचा पाडा कसा वाचती ना ते बघच तू. म्हणजे अजूनही तुम्ही वेड्यासारखंच वागता तर? मी कवर बाडबाडले? काय बी बोलू नकोस नाही तर तुझा मुर्दाच बसवून बघ. भाषा नीट वापरा, एक कोर्ट आहे. ह्याला बी नीट प्रश्न विचारायला सांगा. मी मत चांगली आहे आणि ह्यो जेलात गेल्यापासून ना मी आनंदात आहे. सगळं माझ्या मनासारखं चाललंय. आजी तुमच्या गोळ्या संपल्यात का? ए तुझी ही नाटकं बंद कर. मला काय झालेलं नाहीये. अहो आजी, तुम्हाला जे भास व्हायचे ना त्या गोळ्यांबद्दल बोलतोय मी. तूच खा त्या गोळ्या, तुलाच भास होतील त्या जेलमध्ये. जज साहेब मी साक्ष देईल, पण त्या मॅडम असल्या तरच. त्या कंपाऊंडर मुडद्याला मी नाही देणार साक्ष. ह्याचा माझा काय संबंध? ह्याला प्रश्न काय विचारा ही तरी कळतंय का? आजी मी इथंच आहे, तुम्ही नका काळजी करू. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्या तुम्ही. ह्यो कोण लागला मला प्रश्न विचारणारा? मी नाही ह्याला उत्तर देणार. हे बघा, तुम्हाला साक्ष द्यावी लागेल, नाही तर कोर्टाचा वेळ वाया घालवला म्हणून तुमच्यावर कारवाई करावी लागेल मला. अगं आहे दे ना साक्ष. डॉक्टर विचारतील त्या प्रश्नाची खरी खरी उत्तर दे तू. आहे अगं ते विचारत्याल ना तेवढंच बोल, जास्तीचं काय बोलू नको, नाही तर माझ्या नवऱ्यासारखं तुला बी जेलात टाकत्याल. हा ठीक आहे, विचार मुडद्या. मला सांगा आजी, रेश्मा वहिनी आपल्या वाड्यात यायच्या, त्या सुद्धा रात्रीचं, असं तुमचं म्हणणं आहे? होय. अजून कोणी यायचं का? अजून कोण कशाला येत आहे? तूच यायचाच का तिच्या संग? मला माहिती आहे. नाहीये आजी, रेश्मा वहिनी जर का रात्रीच्या आपल्या वाड्यात यायच्या तर त्या फक्त तुम्हालाच का दिसल्या? वाड्यातल्या कोणालाच का नाही दिसल्या? तेही वाड्यातल्या सगळ्या माणसांना डोळे असून. आता त्यांचं डोळं फुटलं होतं आणि तू त्यांना आंधळ केलं होतं, त्याला मी काय करणार? बर, रेश्मा वहिनीनंतर कोणी आलं होतं का आपल्या वाड्यात? आला होता कोणतरी मुडदा, वाड्याच्या माग खांदत होता. त्या आवाजाने मी बरोबर वाड्याच्या माग गेली आणि तिथं मला गेल्यावर मोबाईलचा आवाज आला, पण तो मोबाईल कुठे गेला कोणास ठाऊक. जज साहेब, मला हे तुमच्या समोर सांगताना अत्यंत वाईट वाटतंय की आजी वयोमानामुळे भ्रमिष्ट झाल्या. त्यांना खूप भास होत आहेत, आवाज ऐकू येत आहेत. त्यात त्या अशा ठिकाणी राहतात जो वाडा खूप जुना आहे, तिथे खजिना आहे, मढी पुरलेली आहेत, असं त्यांनी लहानपणापासून ऐकलेलं आहे. आणि त्याच गोष्टी त्या रमतायत आणि याच गोष्टींनी आजींच्या मनात घर केलंय. काय कुणी घरबीर केलं नाही, हे सगळं तुझ्या मनातच खेळत मुडद्या. हे असं शिव्या देणं हे सुद्धा त्याचंच एक लक्षण आहे. जेव्हा मला या सगळ्या गोष्टींची कल्पना आली तेव्हा मी घरच्यांना सांगितलं की त्यांना शहरात घेऊन जावं लागेल, त्यांच्यावर इलाज करावा लागेल. पण घरच्यांनी सांगितलं या वयात उगाच त्यांची ओढाताण नको, म्हणून मीच त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होतो. हवं तर तुम्ही घरच्यांनाही विचारू शकता. वय वय डॉक्टर खरं सांगतात. बोलली काय खरं आहे का? अगं त्या कंपाऊंडरला वाचवायसाठी तू सगळं एक खोटं बोलती. तू घरी चल, मग तुला दाखवते मला काय झालेलं नाहीये. मला सांगा आजी, तुम्हाला कधीपासून दिसत नाही? तुला कोणी नुसतं चौकशा सांगितल्या तर? साक्ष मला दिसत नाही त्याचे आहे का तू खून केले त्याचे? जामीन नाही सांगत. हे पहा, त्यांची सांगायची इच्छा नसेल तर राहून द्या. जज साहेब, माझा त्यांना त्रास देण्याचा अजिबात हेतू नाहीये.
त्यांना सांगायचं नाहीये हरकत नाही, मी सांगतो. त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं आणि ते अनसक्सेसफुल झालं. त्यानंतर त्यांची दृष्टी गेली असं मला त्यांच्या घरातल्यांनी सांगितलं. माफ करा जज साहेब, मी मुद्द्यावरच येतो. जन्मतः एखाद्या व्यक्तीला जर का दृष्टीच नसेल, अशा माणसांचा सिक्स सेन्स डेव्हलप झालेला आहे असं आपण समजू शकतो. पण ज्या व्यक्तीचा ऑपरेशन मध्ये आणि तेही या वयामध्ये दृष्टी गेलेली आहे, अशा व्यक्तीचा कुठला सेन्स डेव्हलप होणार? आणि सर्वजींचं असं म्हणणं, मी वासावरून माणसं ओळखते, हे खोटं आहे हे मी सिद्ध करू शकतो. आलाय मोठा सिद्ध करणारा, मी तुला सिद्ध करून दाखवते. तू कुणाला बी माझ्या पुढे उभं कर, मी ओळखते का नाही बघ. ठीक आहे, इथे डिंपल बसलेली आहे, तुम्ही तिला वासावरून नक्कीच ओळखू शकाल, हो ना? होय, लगेच ओळखीन. जज साहेब, आजी जे बोलतायत ते कितपत खरं हे तपासून बघण्याची मला परवानगी द्यावी. परवानगी आहे. या आजी. हे सोड, मला तुझ्या आधाराची गरज नाहीये. क्या बात आहे आजी, बरोबर डिंपलला ओळखलं तुम्ही, कमालच. या कुणाकडे घरामध्ये या. जज साहेब, आजी म्हणतात ते बरोबर आहे. माझ्यासारख्या साध्या सरळ भोळ्या माणसाला फाशीच झाली पाहिजे. हे काय चाललंय? भर कोर्टात म्हाताऱ्या माणसाच्या जीवावर उठलाय तुम्ही, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलात. जज साहेब, या कृत्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस नाही केली, पेपरवेट आजींच्या हातामध्ये, याचा अर्थ आजींना दिसतं. आजी सगळ्या जगाला खोटं ओरडून सांगतात की मला दिसत नाही. अशा खोटं बोलणाऱ्या माणसाचा विश्वास ठेवणाऱ्या का न्यायालय? जर का त्यांना दिसत नसतं तर पेपरवेट त्यांच्या डोक्याला लागलं असतं आणि डोकं फुटलं असतं. हे काय आजी, तुम्हाला दिसत असूनही खोटं बोलताय तुम्ही? जज साहेब, त्यांना दिसत नाही. त्यांना दिसत नाही तर मग त्यांना साक्ष द्यायला कसं काय उभं केलं तुम्ही? जर का त्यांना खरंच दिसत नसतं तर पेपरवेट बरोबर त्यांनी हातात पकडलं नसतं. जज साहेब, मी हे सिद्ध केलंय, आजींना सर्व दिसतं. पण त्या मानसिक रुग्ण आहेत, त्यांना भ्रम होतात, त्यामुळे त्यांची साक्ष गृहीत धरली जाऊ नये. दॅट्स ऑल. तुझी किरडी उचलली, तुझा मुडदा बसवला, तुझ्या पालखीचा धूर निघाला तुझ्या लवकर, तुझं मोड बसवलं, माझी साक्ष गृहीत धरत नाही वय रे? हा, तुला फासावर लटकवलं पाहिजे. ऑर्डर ऑर्डर. मिस आर्या, तुम्ही अशा माणसाला साक्ष देण्यासाठी बोलावूच कसे शकता? यांच्याकडे बघता सरळ सरळ लक्षात येतंय की या भ्रमिष्ट झाल्यात. यांची साक्ष कोर्ट गृहीत धरणार नाही. यांच्या साक्षेवरून डॉक्टर अजित कुमार देव यांना आरोपी ठरवता येणार नाही. धन्यवाद. पण जज साहेब, मला एक्सप्लेनेशन देऊ नका. कोर्ट इज अर्जंट.